प्रशासकीय कामाच्या पलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी जपत नाशिक शासकीय वात्सल्य महिला वसतिगृहातील अनाथ प्रवेशिता हर्षदा हिचा शुभविवाह सोलापूर येथील वर्धमान कवठे यांच्याशी रविवारी उत्साहात पार पडला। या विवाह सोहळ्याला विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून वधूवरांना शुभाशीर्वाद दिले। महिला व बालविकास विभागाचे हे कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले। वर्धमान हे सोलापूर येथील एका प्रगतशील शेतकरी कुटुंबातून असून ते गांधीनाथा औषध निर्माण विद्यालय सोलापूर इथं प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत। विशेष म्हणजे वर्धमान यांनी शासकीय वसतिगृहातील प्रविशेतेशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली होती। या प्रस्तावानंतर हर्षदा हिनं आपली संमती दर्शवली। दोन्ही बाजूंच्या सर्व आवश्यक वैद्यकीय तपासण्या पूर्ण करण्यात आल्या। सोलापूर आणि नाशिक जिल्हा महिला बालविकास अधिकाऱ्यांच्या अहवालानंतर विभागीय उपायुक्त चंद्रशेखर पगारे यांनी या विवाहास शासकीय मान्यता दिली। कुटुंबात होणाऱ्या विवाह समारंभाप्रमाणेच सर्व विधी पार पाडून हा सोहळा पार पडला। यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजपूत, जिल्हा महिला बालविकास अधिकारी सुनील दुसाने, शासकीय मुलींचे अनुरक्षण गृह अधीक्षिका मंगला भोये आदी उपस्थित होते। सोहळ्या यशस्वीतेसाठी वसतिगृहाच्या अधीक्षिका भारती गेसगे यांनी विशेष पुढाकार घेतला। तसंच मनोज अत्रे, निवेदिता झेंडे आणि वसतिगृहाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। यावेळी नाशिक जिल्ह्यातील विविध बालविकास प्रकल्प अधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला संसारासाठी उपयुक्त वस्तू भेट देऊन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। राजू देवळेकर, न्यूज 7 मराठी, इगतपुरी।